मित्र हो, आज उळी कांचनवालाचे एक आदत एक बैलाचं मैदान होतं श्री काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त. तर ह्या मैदानाचा घरचा साज अमित ढोरे फुरसुंग यांचा घरचा साज फायनलसाठी पात्र आहे. 6 नंबरचा मानकरी आणि त्यांची टीम आहे आपल्याबरोबर. काय तेजस, काय सांगशील आजच्या गुलालाविषयी? बोलायला काय रात्री नियोजन झालं, काल दुपारी नियोजन झालं आमचं. हां तिथे घरची गाडी हाणायची. तो खोंड बी काय डावीने हाणला नव्हता आम्ही जास्त. तिकडून तो नांदेड साईडचा खोंड आहे, जास्त काय डावीने हाणलेला नाही त्याने. आज पहिलंच मैदान डावीने घातला. बघू म्हणलं घरची गाडी कशी पडते त्या हिशोबाने आणली. कधी आला आपल्याकडे? आपल्याकडे येऊन कालचाच एक दिवस झाला असं, परवा दिवशी आला पण आपल्याकडे. म्हणजे खरेदी आहे का? चाललंय आता हाय डोक्यात, बघू अजून तर काय. बरं, म्हणजे व्यवहाराचं चालू आहे. हा चालू आहे. म्हणजे थोडक्यात खरेदीन पहिलाच गुलाल म्हणायचं. ते तर आहेच काय. आणि मग असं का ठरवलं की आपली घरचीच गाडी हाणायची? ती बी खोंड कधी डावीने पळला नाही तात्या. हां, आज पहिल्यांदाच घातला डावीने एकाच्या गाडी. कसं काय उलट्या खांद्यावर घातला? घातला आता बैल शहाणा लागला, खेळावर पळणारा बैल लागला. त्याचं आता आयुष्यात गेलं खेळावर पळणं, त्यामुळे तो बैल शहाणा लागला, त्यामुळे घातलं डावीने. बघू म्हणलं पहिलं मैदान डावीने करून कसा काय होतंय आणि गुलालच गुलालच झालं. तसं नशीब आमचं तुम्हाला सांगतो, 15 मैदान झाले त्याला. मला आयुष्यात मला नाही वाटत 15 मैदान झालं सेमीने कडनीच पळतो त्याच्या. हो, कंटिन्यू कंटिन्यू 15 अड्डे झाले. आज 16वा अड्डा होता. हां तो कडनीच पळला आणि फायनलला पात्र झाला. तर त्याचं बी का करावं तेवढं कौतुक कमीच आहे. हां 16 ते 15 अड्डे झाले तो कडनीच पळतो. बरोबर आहे. आणि जर फाटीचं म्हणजे लांब असते फाटी, म्हणजे अंत पल्ला जास्त असता तर वेगळा निकाल ना. वेगळा निकाल दाखवला असता तुम्हाला. कारण त्याचा स्पीड घ्यायला एक्क्याचा पल्ला संपतोय. हो, हो. पल्ला जर जास्त असता तर गाडीवर घुसली असती, 1-2 मध्ये खेळवली असती गाडी. पण नशीब, आणि आमचं नशीब एवढं चांगलं तर कमी पल्ल्याला बैल राहिला हे आमचं समाधान. कारण लांब पल्ल्याचा बैल आहे हा. तो, सगळ्यांना माहिती. खाल्लं बरं, जरा. वासराचं नाव काय? वासराचं नाव रावण आहे. ते होय का? वासराची मालकी. वासराचं नाव तुमच्या घरचं आहे का कोण? हो, घरचाच आहे. होय. रावण कसं काय नाव ठेवले? रावण थोड्या आवडलं आपल्याला, महादेवाचा भक्त आहे ना. होय. हा. तुमचं नाव आणि गाव सांगा ना. तुमचं मनोज रामलू तोकलवाड, हां राहणार हिमायतनगर, जिल्हा नांदेड. हां शेटनं फोन केले होते आम्हाला, बर फोन घेऊन या, पळू आपण गाडी. 9 तारखेला पळवायचं होतं, पण ते अचानक आज बैल चांगला भेटला आम्हाला. हां त्या उजवीला पळवतो आम्ही. हां हां आज पळवली आपण डावीला पळवली आणि डावीला सुद्धा चांगलं पळालं पण. चांगला पळायला. बर. सेटनं हिंमत दिली आम्हाला. हां. आणि काही विषय नाही. होय ना, हां. सेटने हिंमत दिली. हो. म्हणजे सेट विषयी काय सांगा? सेट टीम तेजस काय म्हणतात? ते दुसरी वेळेस आलो त्यांच्या इथं, त्यांचा लई सपोर्ट आहे आमच्या, त्यांच्या भरोशावर आलो आम्ही इकडे. आहे ना सपोर्ट? हां. बरं बरं. आता सेट बी आल्यात. सेट नमस्ते. नमस्ते जाते. काय आज उदाहरणार्थ घरच्या गाडीचा गुलाल आणि जवळ मैदान तसं तुमच्यापासून, आणि काय सांगाल? हां 5-6 किलोमीटरच्या अंतरावर मैदान. हां तसं मी हा खोंड हे आपले मित्रच आहेत, हां त्यांना 9 तारखेसाठी वडकीसाठी बोलावला होता. हां हां तर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही आमच्याकडं रोजच खोंड आणतो, म्हणजे 1-2 फेरे रोजच होतात. बरं, खोंडाला बरं, आमच्या बरं. इकडं बैल रोजच पळतात. हं. म्हणलं तुमची काय अडचण नसेल तर म्हणलं एक्क्याच्या गाड्यात पळून बघू आपण कसं हां, गाडी हां, पळते हां, काय. हां. तर ते म्हणलं आम्ही डावीने पळत नाही. म्हणलं तुमचा खोंड जर बाहेर गेला हां. तर एक्क्याचा पळवाचं सोडून देतो आम्ही. असं एवढा ठाम बैल, म्हणजे सगळ्यांचा गुरु एक्का. हां हां तर त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन एवढी मोठी रिक्स घेऊन त्यांनी पहिल्यांदा खोंड डावीने का टाकला. हां. खोंड 1च नंबर पळाला, मुलालाच पात्र झालं. बर. आता मला सांगा, असे सेटचं म्हणणं आलं की तुम्ही पळवा डावीनं, आणि ते म्हणणं खरं झालं ना? खरं झालं. त्यांनी हिंमत दिली आम्हाला, हां म्हणून आम्ही पळवलो असं. आहे का ना? म्हणजे सेटचा अनुभव चांगला आहे. आमच्या इकडे खूप जण म्हणले आम्हाला टाक म्हणून, त्या खाली पण नाही टाकलो. हां तुम्ही काय आहे का नाही, त्यांच्या वयावर जाऊ नका, त्यांचा अनुभव भरपूर मोठा आहे. म्हणून तर मी तेवढ्या लांबून आलो ना. मला हुकून आले या पुण्यामधून, पण नाही गेलो मी कुठं. होय ना? हां आणि किती किलोमीटर? 550 किलोमीटर. 550. प्रवास केला वासराने. हां. वासरू पळतंय, थोडस जुलाब करत होतं जरा, आल्या ह्या बळला गेलं वासरू. हां हां तरी आज पळत तरी एक्क्याला वाढ पळत होतं वासरू. म्हणजे वासराची क्वालिटी काय असेल बघा. हां मग चांगलंच आणि आहे. एवढं बी सांगतो, त्यांनी आपल्या एका शब्दाला किंमत दिली जाते. एकच फोन केला फक्त, ती पुढचं काय बोलली पण नाही, येतो म्हणून सांगितलं फक्त आपल्याला. हां, एका हां. शब्दावर आली ती. बरं, आता मला सांग, तुझ्या तर पायाला लागलंय, आता तुला इकडं तिकडं जायला येत नाही, तू नुसतं बरोबर आहे. नाही, आहे की आता बैलानेच काल पाय दिला एक्काने जरा. हां. नॉर्मल आहे पायाला सूट जरा. हां. झालं आता काय. आज ठरवलं होतं काल दुपारी बैल पळवायचा, आज म्हणून पळवला आणि ते फोन डावीने घातला. बरं. सेट तुम्हाला सांगतो,
गट पासला इथं सन्मान चिन्ह होतं, पण ती उलट्या खांद्याने गटपास झाला, मैदान म्हणजे पल्ला कमी आहे, ह्या आनंदात तेजस तिकडं बक्षीस म्हणजे ट्रॉफी सुद्धा आणायला नाही. नाही आम्हाला काय इकडं बाईट बीटवर बघितलं होतं आम्ही 800 फुटाचा पल्ला आहे म्हणून कळलं होतं, पण त्याच्यापेक्षा कमीच पल्ला होता. आपला बैल एका खालनं थोडासा कमी जातो, बैल पल्ल्याचा लागला तरी तिथं गट एवढा कमी ह्याच्यात काढून सेमी काढल्यावर पोराला आनंद असा हे झाल्यावर काय लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. सन्मान चिन्ह बरोबर, सन्मान चिन्ह नाही आणला का ना. हां हां बाया काय सांगतील तर असे तेजीच्या पाया लागल्यामुळे तुझ्याकडं एक्क्याची वाईट जबाबदारी वाढली. त्याला चालायचं आता काय लागलं थोडं चुकीने चालायचं त्याला काय हां हो तुम्हा दोघाकडं काय सेट ओ तुम्हा दोघाकडं जबाबदारी वाढली एक्क्याची आहे का ना. हां मग आजच्या गुलाला विषयी काय सांगाल. गुलाला विषय काय झालं हां आम्हाला माहिती नव्हतं असं होईल म्हणून आम्हाला नव्हतं कळलं. हां पल्ल्याला बैल पळत नाही पण राहिला. हां हा बरं बरं आणि मग होय सेट आता 9 तारखेचं नियोजन अजून केलेलं असेल वेगळंच. 9 तारखेला आपण दुश्मन सोबत पळणार आहे हां आणि एक्क्याचं नियोजन झालेलं आहे दुसरं. बघा मित्र कोण सांगत नाही, सेटने सांगून टाकलं की दुश्मन बरोबर कोण पळवायचा आहे. मग आता गाडी आता बघा दुश्मन आणि रावण अशी गाडी पळत म्हणजे नाव वेगळी काय छोट्या. बरोबर आहे पण आमचं कसं असतं काय पैर लपून नसतात, ओपनली पैर असतात काय आम्ही कुणाला असं हे नाही प्राधान्य आमचं काय कुणाला लोकांनी काय बी म्हणून द्या काय कसं आहे असं नाही, पण पैर आमचं उघड असतं. हे जर तिथून पुढे जर थांबले हां तर एक्काने ही गाडी परत पुढच्या अड्ड्याला पळत. पुढच्या बी कुठल्या बी अड्ड्यात आता यांचा प्रवास झालाय तिकडं काय त्यांचं अरेंजमेंट असेल त्या हिशोबाने जर ते तिथं मुक्कामी जर थांबले हां हां तर परत मोठ्या पल्ल्याला आपण ही गाडी हाणणार. निश्चित हाणणार. आता त्याचबरोबर मला सांगा आता यात्रेचा पिरियड चालू झाला, आता गुलालाचा सिलसिला आता म्हणजे अगोदरपासूनच आहे, चढ उतार हे काय होतच राहतात, परंतु एका हा खरोखर एक्का आहे, आपला दुश्मन बी म्हणजे तशा पत्त्यातला एक्काच आहे बरोबर आहे. फक्त तो आपण कधीतरी काढतो किंवा त्याला थोडंसं पाठीमागचा काळ थोडासा दुखापतीत गेला, पण तो उभारे देऊन आता दोन्ही खांदी म्हणजे त्याच्या उलट्या खांदी सुद्धा तो तसाच आता पळून बी फायनल केलं बैलाने. आता चालू आहे का ना? आता दावणीला 2 म्हणलं तरी एकटा दुश्मन आता चालवलं बापच पळतात कोणी बी म्हणायचं नाही बैलाला बैल पुरली का बैल राहणार कुठं बी दुश्मन आता चालवलं एवढं स्पीड. पण तो रंगात आला ना होय सेट मला सांगा. दुश्मन काय झालं दुश्मन पूरक फॉर्म मध्ये आला. लागलं हां त्यानंतर बैलाची आम्ही 2 वर्ष सेवा करत होतो. हं. सेवेचा आता बैल परत फेड करतोय की जाईन त्या अड्ड्यात प्रत्येक बैलाला वाढच होते, म्हणजे असं काही कमी पडत नाही. आमच्या चुकीने मार खात असेल बैल किंवा बैलाला बैल द्यायला समोरचा जर आता बरेच दिवस आता गॅप हो, असल्यामुळे हो. बैल भेटत नाही. घरची गाडी हाणली सेमीला कड लागली, सेमीला गाडीने मार खाल्ला, हो हो पण घरची गाडी हाणून हे करून बैल आता आलाय याच्यात रुटीनला बी आणलाय. Routingला आलाय. पण आता तुम्हाला सांगतो वडकीच्या तळेवाडीचं जे मैदान आहे आता आदतचं हां, दुश्मन आणि रावण ही गाडी पळणार, हां. तर ती दोन्ही नावं वेगळी आहेत ती आणि दोन्ही नावं खरंच खुनसीची येते. हां तर तुम्हाला त्या मैदानासाठी खरं शुभेच्छा असतील आणि ते सांगतो तुम्हाला मी आत्ताच की पुन्हा एकदा दुश्मन आणि रावणचा गुलालच असणार. 100% त्याच हिशोबाने आपण बोलावलेलं आहे त्यांना, ते पण एवढ्या लांब आलेत तुमच्या त्या शब्दाला हे करून गाडी राहणार ती पण. बरं का भैया तुमचं नाव सांगता फक्त नाव. मनोज सेट. तुम्ही आम्ही सेटवर विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास फक्त ठेवा. तुम्ही तर कंटिन्यू गुलात राहतात चर्चेत आणि एकच शब्द तुम्हाला देतो मी सेटच्या परस्पर, सेट जे सांगतील ना ते फिक्स होणार. तुम्ही फक्त सेटवर विश्वास ठेवून चाला आणि पर्यंतचं वैशिष्ट्य शेट जेव्हा मैदानात आले तेव्हा गुलाल फिक्स आहे. गुलाल होतोच. होतच ना. होतोच. हां हां बरं सेट सगळ्या टीमला आपल्या शुभेच्छा असतील आणि हा गुलालाचा सिलसिला चालू राहावा असं चालू राहील आणि पुढच्या 9 तारखेच्यासाठी शुभेच्छा असतील तुम्हाला. आपण इथं थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.